तर मला सांगा मंडळी, कोणाकोणाला माहिती आहे आपल्या स्वामी महाराजांना ना बेसनाचं खूप आवडतं. काहीही असू द्या, तिखट असू द्या, गोडाचं असू द्या. तर आज करूयात गोडाचा पदार्थ. त्यासाठी 1 वाटी घेतलं बेसन, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं, 2 चमचे दूध घातलं आणि हाताने छान असं चोळून घेतलं, नंतर चाळून घेतलं आणि त्यामध्ये की नाही तूप घालून भाजून देखील घेतलं. बेसन भाजते तोपर्यंत आपण 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर घेतलं, त्याचा हाताला लागेल इतपत चिकट असा पाक केला, भाजलेल्या बेसनामध्ये घालून घेतला, छान मिक्स केलं आणि ते गोळा होईपर्यंत आपण त्याला शिजवलं. नंतर एका भांड्याला तूप लावून घेतलं होतं, त्यामध्ये सर्व मिश्रण घालून घेतलं, वरून पिस्त्याचे काप देखील घातले आणि छान सेट करायला ठेवलं, म्हणजे थंड करायला ठेवलं. 2-3 तासांनी छान थंड झालं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घेतल्या. अगदी झटपट होणारा पदार्थ आहे गोडाचा. तोंडात टाकण्यासाठी किंवा जेव्हा आपल्याला शुगर क्रेविंग होते त्यासाठी हा अतिशय उपयुक्त आहे. घरामध्ये करून केल्यानंतर की नाही चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.